जळतील पापे जन्माची जळतील पापे जन्माची जळती सायास स्वामी वनास जळती सायास स्वामी वनास जळती सायास स्वामी वनास आणि आपल्या अतिशय सोप्या वाटणाऱ्या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवत आहेत परमार्थाचा. आज कीर्तन करायला मिळतं हे आनंदाची बाब आहे. कालच तब्येत इतकी खराब होती माझी, मला वाटलं आजचं कीर्तन होतं की नाही, पण म्हटलं रेटून न्यायचं. म्हणून मला ताई आमच्या उज्ज्वला ताई जेवायला म्हटलं कीर्तन व्हायचं असेल तर कमी वाढा. खूप छान स्वयंपाक केला. ते म्हणाले नाही तुम्ही काय जेवण उखडून नाही करा बाजूला. गुरु तुकोबाराय महाराज आपल्या अलौकिक अभंगामधून तुमच्या आमच्या पुढे परमार्थाची सोपी वाट दाखवण्याचा प्रयत्न करतात. शेवटी कोणी असो, आई असो, बाप असो, देव असो, संत असो, तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. त्या मार्गावर चालायचं असतं आपण. म्हणून संत हे मार्गदर्शक आहेत. आपल्याला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून आज इथे जो सप्ताह आहे तो परमार्थ वाढावा, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, त्याच्यासाठी आहे. आणि आमचे शंकर महाराज रसाळ, तुम्ही म्हणाल आमचे का म्हणला, म्हणजे काय तुमचेच आहेत का? तुम्हाला हे माहिती नाहीये की अनेक वर्ष ते आमच्या संपर्कात, अनेक दिवस असत. महाराजांबरोबर चालायचं, महाराजांबरोबर बसायचं, महाराजांबरोबर जेवायचं. मग जसा वाढत गेला तसं हळूहळू हळू, कारण ते सोपे, निदान अर्थ सांगण्यापुरतं तरी कळायला सोपे, वागणं लांब राहील, पण निदान कळायला सांगायला. सामान्य बाया बापड्या येतात कीर्तनासाठी, पुरुष मंडळी ही सामान्य येतात, शिकलेलेही असतात, नाही असं नाही, शिकलेलाही समाज आहे, पण सामान्य समाज सुद्धा येतोच.
मग त्यांना कळायला नको का? मग त्यांना कळेल त्या भाषेत सांगणं हे जगद्गुरूचं काम. तुम्ही म्हणाल काय हे, म्हणजे आपण नाही बोलणार, पण परके कोणतरी म्हणतील हे जगद्गुरू काय आणि त्यांची भाषा काय. तुला कळणारच नाही, कारण तुझी कपॅसिटी तेवढीच आहे ना, तुला कळू शकत नाही. नाचू कीर्तनाचे रंगी, बघा आता अभंग, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी म्हणजे काय. आता सहज शेवट बोला पुंडलिकावर देव म्हणताना मलाही डोक्यात आलं, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी म्हणजे काय. काय त्याला ताळमेळ तरी बसतोय का? भजनात नाचणं उडणं हे सामान्यत्वाचं लक्षण. मोठा ज्ञानी असतो ना, त्याला वाटतं काय आहे. परवाच सांगितले का कीर्तनात, चैतन्य महाप्रभूंची हीच अवस्था होती. आता जी हरे कृष्ण मुवमेंट जगभर पसरली आणि रशियात तर सर्वात व्यापकतेने आहे, अमेरिकेत आहे, युरोपमध्ये आहे, त्याचे मूळ जसं आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराज तसं त्यांच्याकडे चैतन्य महाप्रभू, ते सुद्धा कृष्ण परमात्म्याचाच अवतार. व्याकरणी चोखडा तर्को अति गाढा परी आत्मज्ञानी पुढा जाती अंधुजो. कळलं की नाही? इतके आत्मज्ञानाने काय तुम्हाला सांगू, हुशार. व्याकरणाची युनिव्हर्सिटी त्यावेळेला स्थापन केल्या किती पूर्वी. आता सांगतात ही युनिव्हर्सिटी ती युनिव्हर्सिटी. अरे काय सांगता तुम्ही? आमचं सगळं खलास करून बसताना आम्हाला सांगता काय युनिव्हर्सिटी काय. या आमच्याकडे मग कळेल. ते परवडत नाही म्हणून सगळे असं बोलतात. जेव्हा तिथपर्यंत पोचू शकत नाही ना की त्याला नावं ठेवायची असतात. जेव्हा उदो उदो अति केला जातो तेव्हा समजावं याच्या खाली आहे काहीतरी, पण जेव्हा केव्हा नावं ठेवली जातात तेव्हा समजावं इथे पोचू शकत नाही. कळलं? म्हणून चैतन्य महाप्रभू रस्त्याने जात, निमाई पंडित, निंबाच्या झाडाखाली त्यांचा जन्म झाला. अतिशय हुशार, तेजस्वी, व्याकरण, तत्वज्ञान, वेद, सगळ्याचं पठण. आणि पहिलं कॉलेज त्यावेळेला म्हणजे युनिव्हर्सिटी काढली कशाची? व्याकरणाची. आणि लहान लहान मुलांना व्याकरण शिकवत. पण काय असतं, तुम्ही किती वरचं आवरण जरी आणलं ना तरी आतला जो असतो की नाही, त्यांनी जर का ठरवलं आता इथपर्यंत वीर आली, आता उचंबळायची, आता उड्या मारायच्या आतून, तर कुणी माईचा लाल त्याच्याशिवाय, त्या लालाशिवाय थांबवू शकत नाही. आणि त्यांची ती अवस्था नकळत कशी आली, ते त्याच्यात कसे बुडत गेले, कसे डुबत गेले, त्यांचं त्यांनाच कळत नाही. असंच असतं. प्रेम नये बोलता दाविता ऐकता अनुभव चित्ता चित्त जाणे. आणि ती अवस्था, त्या ज्ञानाचं रूपांतर हळूच प्रेमात कसं झालं त्यांना कळेना. आणि एकदा असेच सांगत असताना असे रस्त्यातनं माणसं त्या काळी नामस्मरण करत चालत. कळलं की नाही? नारायण नारायण नारायण, विष्णू सहस्त्रनाम म्हणावं, कुठलं नाम म्हणावं, असे म्हणत चालत आणि ते टिंगल करत. पण एकदा असं झालं, करता करता करता, शिकवता शिकवता एक अवस्था अशी आली की एका ठिकाणी भजन होतं का असं काय होतं ते करता करता हेही म्हणू लागले. आणि म्हणता म्हणता ती तल्लीनता कधी साधली हे कळलं नाही. त्या दिवसापासून शिक्षण बंद झालं आणि तद्रूपता सुरू झाली, एकाग्रता सुरू झाली. आणि नंतर इतके वेडेपिशे झाले की रस्त्याने असं करत चालायचे, हरिबोल 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 हरिबोल. ज्यांची टिंगल उडवत होते ते त्यांची उडवायला लागले. हे काय झालं? ते म्हणाले काय करू, कदाचित तुला सुद्धा कळलं नसेल असं मला झालं. नाव घेणाऱ्याला प्रतीती असतेच असं नाही. कुठेतरी संस्कारवश तुम्ही नाव घेता आणि आपल्या आत्मप्रतीतीने, आत्मदर्शनाने नाम घेता.
एकदम वेगळी बाब आहे. म्हणून आपल्याकडे सुद्धा महाराज म्हणतात ज्ञान गिळोनी गावा गोविंद गावा. म्हणजे काय, तुम्ही तुमचं ज्ञान गिळल्याशिवाय गोविंद गाता येत नाही. जसं आई होण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करावं लागतं, तरच ती आई होते. आपलं साक्षीत्व टाकावं लागतं, आपलं माहेर टाकावं लागतं, आपलं सर्वस्व त्यागावं लागतं, तेव्हा आईची धारणा होते. तेव्हा आपल्यातलं सर्वस्व त्यागावं लागतं, तेव्हा भक्तीची कल्पना होते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तेव्हा भक्तिप्रेमाचा बोध तुमच्या आमच्यात वाढतो. तुम्हाला वाटेल म्हणून हा काय अभंग आहे, विशेष काय, विशेष काय ते तुम्हाला कळणार नाही. आजकाल काय झालं, रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये सुद्धा लग्न लागायला लागले. तेव्हा वैदिक पद्धतीने पूर्ण सुचिरभूत सगळे मंत्रोक्त पूजन करून लग्नाचं जे महत्व आहे ते कळत नाही. त्याची मजा गेली ना. सह्या करतात, मग तितक्याच पटापटा डायव्हर्सच्या सह्या होतात, कारण त्याची मजाच कळत नाही. ते जे संस्कार व्हावे लागतात ते होत नाहीत तुमच्या आमच्या मनावर. तसं हे तुम्हाला कळलं नाही तर पुढचं काय कळणार. तुका म्हणे अंगे व्हावे जी आपण, तरीच हे वर्म पडे काय. अंगे व्हावे, अंगे आई होते तेव्हा मूल बाहेर येतं. कळलं का. तसं तुम्ही अंगे प्रेमी व्हावं लागतं, तेव्हा भक्ती प्रेमा तुमचं बाहेर येतं. कळलं. म्हणून नाम संकीर्तन साधन पैसो. तुम्हाला आम्हाला साधन ते संतांना साध्य. आपल्याला सुद्धा ते साध्य होऊ शकतं म्हणून तुमच्या आमच्यात हे दिलं हातात. काय हे तुमच्या आमच्यात का दिलं, आम्ही नाम शेंडी धरिली हाती. ती सोपी वाटली म्हणून म्हणाले चला तुम्ही पण घ्या, जे मला झालं तेच तुम्हाला होईल. जसं एखादीला मूल होत नसतं, दुसरीलाही झालेलं नसतं, पण मग ती काहीतरी आचार उपचार करते. मग ती म्हणते ह्या या अमक्या अमक्याकडे जा तुला होईल, मग ती जाते. तसं हे आहे. आम्हाला झालं बरं का, तुकाराम महाराज सांगतात. कळलं. आम्हाला झालं आणि आम्हाला होऊन आम्ही वैकुंठवासी पण आलो याच कारण असे. आम्हाला परत परत मूल पाहिजे, एकावर भागत नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग. हे जरी होत आड राणी पडले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. पिटू भक्तीचा डांगोरा. नुसतं पिटताना नुसतं शंख करत नाही, त्याचा आनंद सुद्धा आत घेत असतो. आता मी जेव्हा नामस्मरण नुसतीच शंख करते, मी जर का आता नामस्मरण घेत होते, आता हे प्रत्येक व्यक्तीवर आहे. म्हणजे तुम्ही म्हणत गेला तर नुसतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ते म्हणणं होतं. पण जर का तुम्ही त्याच्यावर थोडंसं लक्ष केंद्रित करून, आत्मकेंद्रित करून, डोळे बंद करून त्याला आठवण्याचा प्रयत्न केला, त्याला पाचारण केला की माय बाप्पा कीर्तन आहे, तू ये बर का, तू सहभागी हो. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम आम्हाला साध्य बर का. तर एकदम वेगळं आहे. म्हणजे जसं मुखाने म्हटलं तसं त्याचा आनंदही भोगला. म्हणून एक लक्षात घ्या, मी मधनं बंद खूप वेळा सांगते हे, की संता इतके स्वार्थी माणसं तुम्हाला दिसणार नाही. एखादा म्हणायचं देऊ का दोन, दे, तुला कळलं तर ना, देताना तुला कळू दे तू काय करतो. संता इतके स्वार्थी लोक अख्ख्या त्रिभुवनात तुम्हाला दिसणार नाही. ऐसे प्राप्त पुरुष येत संसारी नाहीत गा बहुत, हिंडत अवघ्या जगात कदाचित एखादा देखील. हे संत आहे. स्वार्थी का.
आजकाल म्हणतं जग ना स्वार्थी झाले, मूर्खात मूर्ख जग आहे सध्या. आपुला रे तुम्ही करा रे स्वहित, कुठे कळतंय कोणाला? अत्यंत स्वार्थीपणाची परिसीमा म्हणजे संतत्व. येथे उपकारासाठी आले घर जावे हा मान्य, पण मनुष्य देहाचे नावे सच्चिदानंद पदवी घेणे हे पण करून ते करतायत. एक कल्ली नाही संत, कळलं की नाही? स्वतः तर खातातच, पण जे आपल्याला मिळालं ते आपल्या मुलाबाळांना सुद्धा आई, आणि ती येडी हळद आई असेल जी न चाकता मुलाला देते, एकदम वेळी. तुम्हाला माहिती हे प्राईम मिनिस्टर्स प्रेसिडेंट्स पाश्चात्य देशात जातात किंवा आताच सगळे वातावरण बिघडलेलं, कुठे ना कुठे जरी गेलं तरी त्यांचं कोणीतरी टेस्टर असतो, तो पहिलं चाकून बघतो काही टाकलेलं नाही ना ह्याच्यात. तसं जी आई असते ना ती पहिली चाकून बघते, त्याच्यातनं अपायकारक काही नाही. किंवा अपायच कशाला म्हणा, ते बरोबर चवीला उतरलेलं आहे की नाही, माझं मूल खाईल की नाही, त्याला आवडेल की नाही, ह्याच्यात गोडी बरोबर आहे की नाही, ह्याच्यात सगळं बरोबर आहे की नाही. मग ती कुस्करते, आपल्या मांडीवर उचलून घेते आणि चिऊ काऊची गोष्ट सांगत 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 त्याला एक एक घास भरवते. तसं कीर्तन काय आहे? संत तुम्हाला मांडीवर घेताय, मायबाप तुम्हाला मांडीवर घेतात. तत्वज्ञानाची परिसीमा ताटात घेतात, ती कुस्करतात. आणि आई ज्या प्रेमाने खाऊ घालते मुलाला, त्या प्रेमाने संत तुमच्या मुखात तो घास भरवतात. म्हणजेच नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु दादा महाराज जी होते की नाही, ते म्हणायचे नामस्मरण म्हणजे नामस्मरण नाही, नामस्मरण म्हणजे प्रेमस्मरण. हे बघा, साहेबाचं नाव घेणं वेगळं, ज्याच्याकडनं काम आणि जरासं त्याला खुश कर ना तेच चालतं. अरे ते खुश केलं तर नोकरी लागते, मूल होतं, काहीतरी फायदा होतो. मग त्याचं नाव जर का घेतलं तर काय होईल? हाय गोविंद गोविंद. का नामस्मरण म्हणजे काय आहे? तुम्हाला वाटेल सोपं आहे. नामस्मरण म्हणजे तुमची आई आहे, तुमचा बाप आहे, तुमचं सर्वस्व आहे, मायबाप आहे. ब्रह्म रस घेई काढा जेणे पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नसेल. ब्रह्मरस म्हणजे काय? ब्रह्मरस म्हणजे काय सांगा? ब्रह्म म्हणजे काय सांगा? ब्रह्म म्हणजे काय? ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला कान नाही, ज्याला डोळे नाही, ज्याला बोलता येत नाही, जो दिसतच नाही, मग त्याला रस कुठून आला? ब्रह्माचा रस म्हणजे काय? आव चोथा फेकला जातो आणि रस येतो, तसं तो अदृश्य आहे, पण रस रूपाने जो उरतो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण.
घ्यायला तयार नाही. म्हणजे आता काय, दवाखान्यात आणलं, औषध दिलं, पण मूल घसाच उघडायला तयार नाही, मग नाक दाबावला. म्हणून ब्रह्मरस म्हणजे काय, मोठे शब्द. कळलं की नाही? पॅरासिटेमॉल मधलं क्रोसिन आणि मुलाला औषध घे घे घे, हे बघ ते असं केलं गोड. पण इथे काय आहे, त्याच्यात मुलांचं जे पॅरासिटेमॉल असतं किंवा क्रोसिन, त्याच्यामध्ये गोड टाकलेलं असतं. फक्त ह्या औषधात फरक काय, याच्यात कडूपणा काहीच नाही. पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडे. सर्व परमार्थातले कटुता जाऊन जी अवस्था प्राप्त होते, त्याचं फलित, त्याचं जे काही फळ येतं, सर्वाचा अर्क निर्माण होतो, ते नाम आहे. म्हणून आजपासून नामस्मरणाचा विचार करताना वेगळ्या पद्धतीने करायला लागा. म्हणजे मी वेगळं सांगितलं नाहीये, तुम्ही काय ऐकलंय किंवा तुम्ही त्याच्यावर काय चिंतन केलंय याचा तुम्ही विचार केला. मी सांगितलेलं नाही, हे सगळे संतांचे अभंग, हे सगळे ज्ञानोबा तुकोबाचे अभंग. हे मी काय माझ्या गाठचं आणलेलं नाही, संत सांगतात तेच आहे. म्हणून नाम संकीर्तन सर्व मिळून घरी गेलं की काय, आई मूल इथून पदर ओढतो, नवरा तिथून शंख करतो, सासरा तिथून काहीतरी म्हणतो, कसं होणार? मग खरं सांगू का, सामान्यासाठी जे चालू केलं की नाही संतांनी, त्याचं कारण काय, 2 तास कॉन्सन्ट्रेट करा, कशाकडेच लक्ष देऊ नका, जवळ दे काय करायचं. म्हणून आम्ही जे म्हणतो ना, लक्ष द्या, अरे ही सोय केली. काय आहे, सोपेवर मामा सांगितले संती, सोपेवर मामा सांगितले संती, सोपेवर मामा सांगितले संती, सोपेवर मामा सांगितले संती, सोपेवर मामा सांगितले. काय सांगितलं, समाधीचे सुख सांडा ओवाळून. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी का घेतल्या, हुशार लोक आहेत, अति हुशार. जे प्रश्न विचारायला पाहिजे स्वतःचे जीवन सुटण्यासाठी किंवा सुलभ होण्यासाठी, जे विचारायला पाहिजे ते विचारायचं नाही, पण संतांच्या कृतीचे क्वेश्चन बरं वेगळ्या पद्धतीने विचारलं तर ठीक आहे. ती अवस्था काय, एक ज्ञानाची लेवल वेगळी, उगाचच कशाला घेतली. म्हणून परवाच सांगितलं, आमचे सद्गुरू दादा महाराज सांगायचे, ज्ञानेश्वर महाराज समाधीत बसून काय करत असतील, विरहिणी गात असतील. या तिकुळ माझे गेले हार, या तिकुळ माझे गेले हार, या तिकुळ माझे गेले हार पोळी, या तिकुळ माझे गेले हार पोळी, या तिकुळ भोग भोगणे माते नाही चाल, भक्ती प्रेम गोड, भक्ती प्रेम गोड, ल्याले गे माये किती व शिकवाल मजा वेळो वेळा. हरी बोल हरी बोल. कळलं का कुठे आणलं कीर्तन? दोन्ही सेम आहे, कृष्णाचे अवतार आहे. हे म्हणतात हरी बोल हरी बोल हरी बोल, हे म्हणतात किती व शिकवाल मज वेळो वेळा, मी तव गोवळा रातली किती व शिकवाल मज वेळो वेळा. असं जगाने तुम्हाला म्हणू दे. उगाच नुसतं आलाय आणि बसलंय असं नको. पायऱ्या आहेत त्या एक एक चढाव्यात, तर कुणासाठी, दुसऱ्यासाठी नाही नाही, आपल्या स्वतःसाठी. मूल लहान असेपर्यंत मुलासाठी जगते आहे.
नंतर तेच भुरकण उडून जातं. मग ती त्याचा विचार करतेच, पण मग स्वतःचा विचारात जगते. त्याला घेऊन, त्याला तो सुटू शकत नाही, पण त्याला घेऊन ती त्याचा आनंद भोगते. मनिवेद होतयाचा पंढरीरायाचा, 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 मनिवेद होतयाचा, पंढरीरायाचा, मनिवेद होतयाचा. कळलं की नाही? हे घेऊन जगायचं म्हणजेच नामसंकीर्तन. नामसंकीर्तन पहिली पायरी साधन म्हणून. मग ते साधन साध्य केव्हा होतं? शेला का काढा कामेचुचा, शेला काढा कामेचुचा, हा दिनदैवाचा, हा दिनदैवाचा, सोहळा तुवा मुच्ची मंदिर माय. म्हणून आज सोहळा आहे. सगळ्या जरीच्या बिरीच्या साड्या माझीच साडी आहे. नाही, मी चांगल्याच साड्या नेसते, पण गरमीमुळे इतकं ना ते अंगावर साडी हेवी रोज नेसायला सुद्धा नको वाटते. इतकी गरमी वाढली, पण मला बरं वाटलं. सगळे नटून थटून आहेत एकदम. म्हणजे कोणाला वाटलं आज की बिल्डिंग मध्ये आम्ही त्या गेलो तर लग्न बिग्न आहे की काय. असंच पाहिजे, त्याच्याशी लग्नच आहे. कळलं की नाही? विरहिणी म्हणजे काय? माऊलीने लग्न लावलं. हा कोण आहे? म्हणून लक्षात घ्या, वेधला जीव माझा. मी म्हणणार नव्हते, पण त्याचं बाहेर येते. भेटवा श्रीरंग, श्रीरंग, हा श्रीरंग. सर्व सांडियला मोह ममता संग, जी जीवल झाला रंग. वेदला भेटवा, 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 वेदला जीव माझा, भेटवा म्हणून नाम संकीर्तन साधन सोपे. म्हणून एक लक्षात घ्या, आता माझं कीर्तनच मला कळत नाही काय होतंय. सगळे म्हणतात स्त्रीनी कीर्तन करू नये, सगळे म्हणतात टाळ घेऊ नका, सगळे म्हणतात तुम्हाला अधिकार आहे. बाकीच्यांनी म्हणलं तर ठीक आहे, पण वारकऱ्याचे तोंडी शोभत नाही. जो महावैष्णव आहे त्याच्या तोंडी शोभत नाही. कोणी सांगितलं तुम्हाला अधिकार? आणि विचारला कोणी तुम्हाला? तुम्हीला आम्हाला अधिकार देणारी कोण? आमचा मायबाप बसलाय तिथे देणारा अधिकार. आणि पुढचं काय सांगते वैशिष्ट्य? हे काय नाही, हे विशेष नाही, ठीक आहे, मी कधी परवा केली नाही. किती खूप विरोध झाला, लोक सोडून गेले, ठरलेले कार्यक्रम रद्द केले, मला हाकलून दिली, सगळं झाले. म्हणजे तुम्हाला वाटेल बाबा महाराजांची मुलगी आहे म्हणजे काहीच होत नाही, असं नसतं. पण आम्ही पचवायला शिकलो, त्याची किंमतच केली, कारण आमचे सद्गुरू मायबाप पाठी होते, त्यामुळे भीती नाही वाटली कशाची. पण एकच मला सांगायचंय, हा जो आनंद आहे तो तुम्हाला भोगायचा असेल ना, तर स्त्रैण्य भाव तुमच्यात निर्माण नाही झाला तर तुम्हाला हे काही भोगू शकणार नाही. म्हणून हे सांग, मी माझी विवंचना सांगितली नाही, तितकी मी कमजोर नाही. मी तुम्हाला सांगते, विरहिणी व्हा. माऊली काय कळत नव्हतं का? काहीच, सगळं आपल्यालाच कळतं. शेरे मारायचे नुसते, अधिकार दाखवायचा नसलेला, त्यांनी काही बिघडत नाही जगाचं. अहो कोण राहिलं नाही, अलेक्झांडर नाही राहिला, कोण नाही राहिलं. अहो रामकृष्ण हरी अवतार सुद्धा संपले. एक मारुतराय ते चिरंजीव आहेत, ते सुद्धा आपापल्या ठिकाणी असतात, ते प्रगट होत नाही. रामायण असतं तेव्हा येतात,
उडी मारतात आणि निघून जातात. ते म्हणतात या लोकांमध्ये अर्थ नाही. जिथे अर्थ आहे तिथे जाऊन बसतात एखाद्याच्या ठिकाणी. आमचे सद्गुरुनाथ सद्गुरु दादा महाराज रामायण सांगायचे तेव्हा माकडं येऊन बसायची. आमच्या पणजी आजीनी तपश्चर्या केली, तिची समाधी झाल्या तेव्हा 50 माकडं होती समाधीला तिच्या. कारण तिच्या तपश्चर्येतनं माझी परंपरा निर्माण झाली. म्हणून एका स्त्रीच्या आशीर्वादातनं तपश्चर्येतनं ही परंपरा निर्माण झाली. आणि तुम्ही जर का त्याची हेटाळणी करत असाल तर मग मला काही पडलेलं नाही. कळलं की पंचपक्वान्न माझ्या ताटात आहे, मी खाऊन मोकळी होते. तुम्हाला खायचं खा, नका खायचं नका खाऊ, प्रश्न तुमचा आहे. पण मला असं वाटतं ह्या सगळ्यांनी जोरदार पाठबळ लावलं पाहिजे. कारण हा अधिकार कोणाचा नाही आपल्याला बसवायचा किंवा उभा राहायचा, हा त्यांनी दिलेला आहे. ही तो श्रींची इच्छा. म्हणून अन्नाचा अधिकार कोणाला, ज्याला पोट आहे त्याला. मग परमार्थाचा अधिकार कोणाला, ज्याला त्याची इच्छा आहे, जिज्ञासा आहे त्याला. मग तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला काय करायचं? काय सांगता? म्हणजे तुम्ही आईला तुमच्या नाही म्हणता, तुमच्या बहिणीला नाही म्हणता, तुमच्या बायकोला नाही म्हणता, सगळ्यालाच नाही म्हणता. म्हणजे काय मिळतं आपल्याला? जाऊ द्या, विषय नको, हे नको आहे आपल्याला. मी काय सांगते की तुमच्यात ते स्त्रीत्व आल्याशिवाय, पूर्वीच्या काळी पुरुष बाहेर जायचे, बायका घरात राहायच्या, मुलं बाळांचं सगळ्या बायका करायच्या. आज कितीतरी ठिकाणी, अगदी इथल्या गावच्या वस्तीत इथे येऊन राहिलेले जरी असतील तरी 50% तरुण स्त्रिया आता घराच्या बाहेर आहेत. मग कितीतरी ठिकाणी ती मुलगी जास्ती शिकलेली आहे किंवा तिच्या कर्मधर्म संयोगाने तिला पगार जास्ती आहे. तिला 9 वाजतात घरी यायला, हा 7ला येतो. मग बसतो पोराची चड्डी घालत बदलत कपडे. म्हणजे काय तो काय हे झाला का, काय नामर्थ झाला काय लगेच? अरे नाही, त्यांनी जे भोगलं ना ते पुरुष जन्माला येऊन जे भोगता आलं नसतं ते त्याने भोगून मोकळा झाला. एक तर गर्भधारणं नाही, त्याची मजा नाही. कळा देणं काय कळत नाही, त्याच्यातनं मूल जन्माला येऊन काय होतं हे कळत नाही. हा आनंद मग हा तरी घ्या, काय डावलून मिळतं? अरे तुमचं नाहीच आहे काय हे, ते चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवी ती हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे. वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मानसाची देव चालवी अहंता. मीच एक करता. अरे विचारतं कोण तुला? मीच एक करता म्हणून काय करतो कळतंय का तुला? नाम संकीर्तन साधन पैसो जळतील पापी जन्मांतरीची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. म्हणून ते मगाशी माझं ते अभंगाचं हे ते ज्ञानेश्वरीची ओवी आणि ते मिक्स झालं माझ्या डोक्यात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद. उगाच तोंडी लावण्यासारखं नाही, कळलं की नाही? लोणचं चटणी तोंडी लावावी, भात चांगला हाणावा आडवा. म्हणून मूळ अन्न काय आपलं? वरण भात नाम. मग चटणी कोशिंबिरी सारखं तत्वज्ञान घ्यावं. तुम्ही चटणी कोशिंबिरी सारखा भात खाताय आणि भातासारखं तत्वज्ञान ऐकताय. आता कपाळ तुमचं. म्हणजे वारकरी संप्रदाय स्थापन का झाला? का स्थापन झाला? वरण भात पौष्टिक ताटात यावा म्हणून. तर तुम्ही लोणचं खाताय एवढं आणि जितकं ते काय हुशार, काय तुला काय फायदा झाला? हुशार तो त्याचा गेला घरी. तू मंडपात का आलास? तू बसलास कशाला? एवढी खटाटोप कशाला केली? तुझ्या पदरात काय नाही, काय सांगितलं? काय ते आपलं 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 काय? तोंडातलं बाहेर पडू दे. काय ते काय आपलं सांगितलं? काय आपलं काय? कपाळ तुझं नाहीच ते. आपलं काय? तुझं असतं तू तुझ्या तोंडून फटकन पडलं असतं. आपलं 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 करत बसतं, निघून जात. मग एकच सांगता येईल, कीर्तनात काय ऐकलं? रामकृष्ण हरी, हे चुकूच शकत नाही.
काय ऐकलं कीर्तनात हो? अहो नामस्मरण घेतलं, अहो देवाचं नाव मुखाला आलं, काय सांगू किती बरं वाटलं. मुलाचं नाव घेताना कसं बरं वाटलं, आई वडिलाचं नाव घेताना, नवऱ्याचं नाव घेताना ते सहज येतं ना. म्हणून आमचे सद्गुरू दादा महाराज म्हणायचे, नाम मुखासी आले. अभंगच आहे. प्रेमाचा जिव्हाळा, प्रेम असेल नसतं नाही, प्रेम सगळे आमचं त्यांच्यावर प्रेम आहे. कसलं प्रेम, प्रेमावर सुद्धा जिव्हाळा हे ऍड करून ठेवलं. तेव्हा सुद्धा कळलं होतं पुढे काय होणार आहे. तुम्ही प्रेमी पाहिजे, प्रेमावर प्रेम पाहिजे, कर्मावर प्रेम, सत्तेवर प्रेम, पैशावर प्रेम. कळलं की नाही. इतर मार्गामध्ये योगावर, जपावर, तपावर, पण प्रेमावर प्रेम. पण मग सांगितलं, मनिवेद होतयाचा पंढरीरायाचा, 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 मनिवेद होतयाचा, प्रेमावर प्रेम. म्हणून माझं कीर्तन झाल्यावर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर डोकं खाजवू नका, पटकन म्हणा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. नाही तर म्हणेल हे काय, हेच तर म्हणा मूर्ख आहे, हो बाजूला म्हणा माझ्या तर रस्त्यात. हे सुद्धा सांगण्याची लायकी नाही तुझी, बाजूला हो. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. पाप जळून पाप ताप दैन्य जाय उठावती, जाहलिया भेटी हरिताचाची. ऐसे बळ नाही अडिकांचे अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेच पवित्र. भक्ती कथेशी मैत्र, सिरियलशी मैत्र, मोबाईलशी मैत्र, लॅपटॉपशी मैत्र आणि भक्ती कथेशी मैत्र. जया पुरुषा आम्ही तयाचे करू द्या, तेच आमचे देवतार्चन. कळलं का. तीर्थ कोण आहे. तीर्थ म्हणजे गंगाचं तट नाही, कीर्तन म्हणजे चंद्रभागेचं तट नाही. चंद्रभागा का, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, शरणी वाहे भीमा उतरिला. कळलं की नाही. ते तीर्थ ते क्षेत्र. तीर्थे तया ठाया, तीर्थे त्यांच्या पायाशी लोळण घ्या. येती पुनित भावया, पर्व काळ पायातळी वसे वैष्णवा. कळलं का काय सांगते ती. म्हणून झळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा. मी इतकी सुंदर गोष्ट मला वाटलं होतं मगाशी सांगावी, पण मला माहिती नाही टाइम किती झाला. येतो सांगू ना. येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, या विना अनिक नाही पैसा धन, वाहतसे आडवे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, पण शहाणा तो धनी घेतस. कितीतरी वेळा अभंग मला खूप आवडत आहे. असं साधे मला माहिती असं आनंदाने ऐकणारे सिंपल पण आवडीचे लोक आहेत, तिथे मी अभंग घेते, पण खालनं सुरुवात करते. नाटाच्या घरची उलटी खून वर्ण नाही, अशी खालनं सुरुवात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, शहाणा तो धनी घेतस. एकदा काय झालं, या गेल्या 3 दिवसाची अवस्था आहे ना गरमीची, तशी अवस्था उन्हाळ्याचे दिवस. जगद्गुरु तुकाराम महाराज रस्त्याने चाललेले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विणा हातात. असू दे, काही नाही, चुकलं नाही काय, बरोबर आहे. हे सगळ्याकडनं झालं पाहिजे परफेक्ट. विठ्ठल विठ्ठल, त्या बिचारीने टाळ्या वाजवायला सुरू केली. मी म्हटलं हीच अवस्था पाहिजे. पटकन मी म्हटलं की तुम्हाला असं वाटलं पाहिजे, म्हणजे मी तुकाराम महाराज म्हणतायत विठ्ठल, तुमच्याकडनं असं व्हायला पाहिजे. विठ्ठल 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 असं व्हायला पाहिजे. त्यांच्याकडनं झालं, तिला वाटलं चुकली. हेच आपलं होतं. जिथे आपण बरोबर असतो तिथे आपल्याला चूक वाटते, आणि जिथे आपण चुकलेलो असतो माझ्यासारखा कोण नाही. म्हणजे आपलं पूर्ण बॅलन्स जो आहे इथला, तो कसा आहे तो बघा. निर्लज्ज करिता हरी कीर्तन,
चारी मुक्ती चरणमणी. म्हणून चालले होते विणा घेऊन, विठ्ठल 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 विठ्ठल. बघा मी परीक्षा घेतली, तुम्ही तिच्याकडे बघताय आणि म्हटलं नाही. मी परीक्षा घेतली, आता बघू म्हटलं हे करतात का. नाही घेतली, ती बिचारी तुम्हाला घाबरून ती पण लागली, तिने घेतलं नाही. विठ्ठला म्हणून निघाले होते. साधारण 11 11:30ची वेळ. ऊन तापलं की काही सीमा नाही. आणि रस्त्याच्या कडेने रस्त्याची कामं चालतात ती पूर्वीची. आताच ते मोठी मशीन नव्हती ना, माणसं बिचारी खडपडत होती. आता माणसं वेगळे खडे फोडतात. पूर्वी खरंच खडे फोडत, आता माणसं वेगळे खडे फोडतात. असो, मग खडे फोडत होते आणि घामाच्या धारा अंगाला लागल्या. आता कामगार बिचारे कसे असतात, शरीरात काळी भिन्न आणि घामाच्या धारा असे मजबूत. कारण तो हातोडा एक एवढा खडे फोडायचा हातोडा मोठ होता. तुकाराम महाराज बघताय काय बिचाऱ्यांची अवस्था. जवळ गेली. चांगल्या माणसाची हीच अवस्था होती. म्हणजे माझा तर 100% याच्यावर विश्वास आहे. आयुष्यभर माझा असंच झालेलं. जवळ गेले तुकाराम, अरे बाबा काय रे कष्ट करता, अवघड वाटतच. आता काय करणार बाबा बुवा, तुमचं आपलं बरं आहे, विठ्ठल विठ्ठल करता. आमचं मात्र अवघड. हे केल्याशिवाय पापी पेट का सवा, कोण देते आम्हाला. असं होय, बर बाबा. ते उपरणं होतं ते पुसायचंय का घाम, राहू द्या बाबा. किती वेळा पुसणार, 4 वेळा पुसलं तर ते उपरणं तुमचं पिळावं लागेल. आम्हाला सवय आहे. बर बर बाबा, आता मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्ही 7-8 जण आहात, किती पैसे मिळतात दिवसाचे तुम्हाला. दिवसाचे किती पैसे मिळतात. 1 पैसे 2 पैसे काय सांगितलं असं. म्हणजे एवढी तुम्ही मेहनत करता पण तुम्हाला एवढे पैसे. थोड्या गप्पा मारल्या तर डोकं चालवलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणजे बाबांनो, मी असं ठरवलंय बघा, तुम्हाला पटतं का. तुम्हाला अशी नोकरी दिली तर पगार तर दुप्पट आणि काम एकदम कमी, एअर कंडिशन काम, आणि शिवाय सबसिडाइज्ड फूड, फ्री फूड. आता मोठे मोठे हिंदुस्तान लेवर, गोदरेज 300-400 रुपये तुम्ही भरायचे ना, अप्रतिम जेवण थाळी मिळतं. भरायची किती, 300-400-500 रुपये सबसिडाइज्ड. हे म्हणाले सबसिडाइज्ड सुद्धा नाही, फ्री. आणि पैसे किती डबल. काय रे गोंद्या, तोंड इकडे तिकडे गेली त्यांच्यापासून मला. माझ्या काय म्हणतोस, बघू तर काय. बर बुवा, तुम्ही म्हणता तर आम्ही तुमचं ऐकायचं ठरवलं. कुठे यायचं, पत्ता काय कारखान्याचा तुमच्या. देऊच्या विठ्ठल मंदिरावरनं पुढे कोपऱ्यात जायचं. कोपऱ्यात काय आहे, उजवाताई सांगा, कोपऱ्यात काय आहे. काय आहे कोपऱ्यात, तुकाराम महाराजांचं घर आहे. कळलं की नाही. हा, पत्ता काय सांगितलं, आमची फॅक्टरी तिथे. तिथे या, जा. दुसऱ्या दिवशी नाही, घरी गेले. सॉरी, मोठं गोष्ट राहिली सांगायची. घरी गेले, बायकांना सांगितलं आम्हाला नवीन नोकरी लागलेली आहे. बायका म्हणाले अरे वा, पगार किती. पहिला बायचा म्हणजे व्यवहार करतो पुरुष, पण व्यवहारी असते ही. व्यवहार करतो पुरुष पण व्यवहारी कोण. किती पैसे, दुप्पट. अरे वा. आणि पर्क्स
पर्क्स काय? व्हॉट इज द पॅकेज? इन्सेंटिव्ह आणि पर्क्स दोन्ही काय आहे? फ्री फूड, एअर कंडिशन लॉबी, सगळं बसायला बिसायला एव्हरीथिंग एअर कंडिशन, आणि काम कमी, उन्हातानाचं काम नाही, एकदम डेस्क जॉब मिळाला हमालीवर. बर बायका खुश, बाया सुटलं. नाही तर सकाळपासून रेट थापून 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 कंटाळा येऊन गेला. हे इकडे केकटते इकडे, आणि ह्यांचं माझ्या भाकऱ्या थापले की नाही. म्हणून उद्यापासून आम्ही आता पसरणे. कुठाने नको डबा नसलेल्या बायका बघा तुम्ही, कुठले अगदी कधीही बाहेर आल्या नव्हत्या टाटा करायला, पण त्या दिवशी आल्या टाटा कटा, टाटा कटा आला. मंडळ भेटलं ना, महिला मंडळ, असं तसं तसं मजा. जेवण नाही काय नाही, म्हणजे पैसे वाचले डबल झालं. हे आले इकडे आमचे महाराज, म्हणजे महाराज बाबा. तुम्हाला सांगू, जगद्गुरु इतका निरागस, लोभस, निर्झरासारखा अवतार मला नाही वाटत जगात बघायला. कळलं की नाही? ती शिवाची गंगा तिथून वाहिली, ती नदी होती, पण इथली जी चिद गंगा आहे की नाही, ती जी प्रसवली ना जगद्गुरूच्या हृदयातून, त्यांच्या डोक्यातनं आली, यांच्या हृदयातनं वाहिली. तो झरा असा होता की कोणीही पिऊन तृप्त व्हा, अशी जगद्गुरू तुकाराम महाराज. म्हणून आले हे लगेच पाट बीट रांगोळी मांडून तयार होते. बादली गरम पाण्याची, तांब्या, उपरणं खांद्यावर, वाट बघतात. विठ्ठल 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 विठ्ठल. इथून 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 शक्य एरत आल्या. अजून का आले नाही, अजून का आले नाही, अजून का आले नाही. विठ्ठल 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 आले. अगं आवले आले बर का, आले बर का, आले आले. जळलं मी, कोण आता घेऊन आले देव जाणे. आले महाराज, या या. पायावर पाणी, गंध बुक्का लावून स्वतः पाय पुसले, स्वतः पाय पुसले. प्रत्येकाला येऊन अरे हो सॉरी, गुळ पाणी लगेच आला उन्हात. या या या, बसा बसा. झालं. आई साहेब आले. अगं आले बर का. बसवलं. काय कसं काय वाटतंय? बरं आहे ना? काल थकला नाही ना काम करून? बर आता काही नाश्ता? अगं आवले काय केलंस का नाश्ता बिष्टा? आता जेवायचं सांगितलं, नाश्ता कसलं का? अगं काहीतरी बघ थोडस. कपाळावर हाणून घ्यायचे. आता काय करावं बरं? एक दोन तरी आहेत, 7-8 जण ओळ. कळलं का? तसंच काहीतरी पुढे ठेवलं असतंच काहीतरी का, ते करून वाढवून थोडं पुढे ठेवलं. नाश्ता बिष्टा हाणला. आता महाराज घोडी टाकली मस्त. आता टेका निवांत. तर हे म्हणतात काय काम सांगतात भाऊ, काय म्हणजे डोकंच चालत नव्हतं त्यांचं. आपल्यासारख्याला नसतंच ते, चालणार काय? पण तुकाराम महाराजांच्या डोक्यापर्यंत डोकं काय लावायला जातात आपण? काय करावं? बसा महाराज, सगळे टेकून बसा निवांत. आणि मग तुकाराम हे असे बसलेले, आणि तुकाराम महाराज असे होते. म्हणजे इकडच्या भिंतीला तुकाराम महाराज, इकडच्या भिंतीला ते 7-8 जण बसले. आणि वरती खुंटी, पूर्वीची लाकडी खुंटी असते ती. तुकाराम महाराज उठले आणि असा वर असा हात, काय घेत आहे ते तुम्हाला सांगू. एवढा मोठा माळेचा जोडगा होता. काय होतं? माळेचा, तुळशीच्या माळेचा जुडगा मोठा होता. उठले महाराज, महाराज महाराज महाराज. हे बघताय क्या बात आहे. अंधेर नगरी, बेबुद्ध राजा,
टक्काशीर भाज्यावर टक्काशीर खाजा खाजा होता. अंधेर नगरी बेबुद्ध राजा. तसला प्रकार काहीच कळेना. महाराज काय करायचं? हे बघा म्हणाले काही करायचं नाही, तुम्ही थकलाय, मला बघवलेलं नाही तुमच्याकडे, आता एकच. अरे हो म्हणाले, थांबा विसरलोच, मी ठरवलंय पगार तुमचा आधी तुमच्या हातात द्यायचा, रोजगार म्हणून 2 पैशाचे 4 पैसे तुकाराम महाराजांनी प्रत्येकाच्या हातात दिले. खुश वाटलं क्या बात आहे, अशी नोकरीच कुणाला जगात नसेल. ठेवून दिले. आता म्हणाले मी सांगतो ते करा, माळ जपायला सुरू करा. विठोबा रखुमाई